तर मित्रांनो, मी आलो आहे फॉरेस्ट एरियामध्ये आणि माझ्या हातात काय आहे हे तुम्ही अंदाज लावू शकता आणि किती मोठा आहे हे पण तुम्ही अंदाज लावू शकता. पण त्याआधी एक व्हिडिओ बघून घ्या. हा साप पकडण्या अगोदर तिकडच्या लोकांनी काय केलं, म्हणजे ज्या ठिकाणी आपण साप रेस्क्यू केला, मला फोन आला होता चिमळी या गावातनं. मग मी थोडं कामात बिझी होतो आणि मी सुरुवातीला प्रयत्न केला की तिकडे कोणी सर्पमित्र अवेलेबल आहेत काय, किंवा त्यांना तिथं पाठवता येतील का, याचा मी प्रयत्न केला. आणि थोडंसं 1-2-3 मिनिट गेल्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला 15-20 मिनिट लागू शकतात तिकडे येण्यासाठी. तर त्या लोकांनी एक शक्कल लढवली. त्या सापाला काय केलं बघू शकता. हे व्हिडिओमध्ये बघा, पहिलं तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओ करता का आमच्या इंस्टावर टाकायला? कसलं चिडलंय त्या. यांनी काय केलं, ते तोड वगैरे टाकलं, हळूहळू गडबड करून लय ताप. तर बघितलात मित्रांनो, कशा पद्धतीनं त्यांनी त्या ड्रममध्ये त्या सापाला अलगद उचलून थोड्या वेळापुरता त्याला होल्ड केला होता आणि त्याच वेळेचा आम्ही वापर करून त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या सापाला सुरक्षित बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो, की सर्पमित्र जर येत नाही किंवा लवकर येत नाहीत असं जर तुम्हाला अंदाज आला आणि साप जर उघड्यावरती असेल, कुठंतरी ओपन ठिकाणी बसलेला असेल, आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही त्याला उचलून एखाद्या लांबक्या काठीने उचलून त्याला ड्रममध्ये कॅच करू शकता, तर ही आयडिया खूप बेस्ट आहे. ह्या आयडियानी एखाद्या सापाचा जीव वाचू शकतो आणि तुम्हाला पण सर्पमित्र येऊस तर वेळ भेटू शकतो. तर असं तुम्ही काय करता येते का बघा. तर सर्पमित्र येत नाही किंवा त्याला वेळ लागते म्हणून सापाला मारून टाकू नका. मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की तिकडं काही लोकांनी मला प्रश्न विचारले, तर परड साप किंवा घोणस साप हा फुकल्याच्या नंतर अंगावरती फोडे येतात असं ते लोक म्हणत होते. तर साप जो आहे तो कुठलाही फुकत नाही किंवा फुकल्यानंतर अंगावरती फोड वगैरे काही येत नाहीत. तर काही लोकांना दम्याचा, डायबिटीजचा त्रास असतो, तर अशा लोकांना साप चावल्याच्या नंतर असे काही सिम्पटम्स जाणवू शकतात, अंगावरती फोड वगैरे येऊ शकतात. तर मेन म्हणजे हा साप चावल्याच्या नंतर अंगावरती सूज येते, चावलेला भाग काळा निळा होतो, पेशंटला चक्कर वगैरे यायला लागते थोड्याच वेळानंतर. एक 15-20 मिनटाच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी जाणवायला लागतात. तुमचा अर्धा तासात ज्या ठिकाणी साप चावला आहे तो भाग काळा निळा पडून जातो, 15-20 मिनटातच काळा निळा पडतो आणि त्या ठिकाणावर रक्त तर येतच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉडी पूर्ण त्या ठिकाणची स्वेलिंग होते, सुजते. तर हे सगळे सिम्पटम्स दाखवतात. किंवा फोड वगैरे येऊ शकतात थोड्या, म्हणजे जास्ती भिनल्याच्या नंतर बॉडीमध्ये. आणि बऱ्याच वेळेस हा साप चावल्याच्या नंतर हिरड्यांमधनं रक्त येतं किंवा नाकामधनं रक्त येऊ शकतं. तुमच्या लघवीमध्ये हे तपकिरी यायला लागते. तर असे सगळे हे सिम्पटम्स आहेत साप चावल्याच्या नंतर. चक्कर येते, बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात. डोळ्याला अंधारी येणं, अशक्तपणा जाणवणं किंवा तोंडाची बोबडी वळणं किंवा बोलता न येणं. तर अशा सगळ्या गोष्टी, दरदरून घाम येतो माणसाला साप चावल्याच्या नंतर. तर ह्या सगळ्या सिम्पटम्स दाखवतात. तर फुकल्याच्या नंतर कुठलेही फोड वगैरे तुमच्या बॉडीवरती येत नाहीत, हे एक महत्त्वाचं मला सांगायचं होतं. तर लवकरच तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहतात ती गोष्ट मी करणार आहे. सापाला फॉरेस्ट एरियामध्ये इकडं रिलीज करण्यासाठी मी आणलो आहे. तर बघूयात तो साप किती मोठा आहे काय. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर मी त्या सापाला रिलीज करतो आहे. असं सापांना निसर्गमुक्त करून जो आनंद भेटतो तो एक वेगळाच असतो. तर मी त्या सापाला पहिले रिलीज करतो. उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आणि हा साप मुळात निशाचर असल्यामुळं त्याला उन्हामध्ये उन्हाच्या जास्त पावरच्या उन्हामध्ये सोडणं हे आपल्याला काही योग्य नाही किंवा त्या सापाला योग्य नाही आहे. तर हे कोवळं ऊन आहे आणि अशा कोवळ्या उन्हामध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हे साप बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी बऱ्याच वेळेस कोवळ्या उन्हामध्ये बाहेर पडलेले दिसतात आणि त्याच टायमिंगमध्ये आपण त्या सापाला या ठिकाणी रिलीज करत आहोत. तर त्या सापाला मी सोडतो. पाहून घ्या, हा साप हिवाळ्यामध्ये सर्वात जास्ती
प्रमाणात बाहेर पडतो आणि तो खूप विषारी असल्यामुळं तुमच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळं रात्रीच्या वेळेस तुमच्या दाराला जर का फट पडत असेल तर त्या फटीमध्ये तुम्ही कापड घाला किंवा पोती वगैरे घाला, जेणेकरून असे विषारी साप तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. जिथं जिथं काही होल असतील ते बुजवून घ्या. तर या सापाचं मुळात खाद्य जे असतं ते उंदीर, घुशी मोठमोठ्या, तर या साप किंवा बेडूक वगैरे खात असतात, पक्षी खात असतात, सरडे खात असतात. तर हा माहोल पाठीमागचा पाहू शकता. ते सर्व खाण्यासाठी ते साप घराच्या आसपास येतात. तर अशा झाडीमध्ये, झुडपांमध्ये या सापाला राहण्यासाठी खूप आवडतं आणि अशाच एरियामध्ये आपण त्याला या ठिकाणी रिलीज करत आहोत. तर हा जो माहोल आहे तो बिलकुल त्या सापासाठी अनुकूल आहे असं मला वाटतं. तर मित्रांनो, साप सोडत असताना विशेष काळजी घ्यायला लागते. बऱ्याच वेळेस साप सोडताना पण चावलेले आहेत लोकांना. तर हा थोडा विषारी आहे, थोडं केअरफुली आपल्याला या सापाला रिलीज करावं लागणार आहे. तर साप सोडत आहे, बघून घ्या कशा पद्धतीनं दिसतो. काय सापाच्या अंगावरती गोल गोल धब्बे वगैरे तुम्हाला दिसतील. आणि असा साप जर असेल तर त्या ठिकाणावरनं सावध होऊन तुम्ही अलर्ट होऊन लोकांनाही अलर्ट करा. या सापाला मुळात लोक अजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करतात. तर हा विषारी जातीचा घोणस साप या ठिकाणी आपण रिलीज करत आहोत. वेगवेगळ्या भागामध्ये या सापाचं वेगवेगळं नाव आहे. काही ठिकाणी आग्यापरड, म्हशापरड अशी नावं आहेत खेडेगावांमध्ये. तुमच्या गावात या सापाला काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये सांगा मला. तर हा काही थांबणार नाही आहे इथं. हा गेला निघून. तर या गवतामध्ये हा साप लुप्त झालेला आहे. तो आता ओळखू देखील येणार नाही. तर मित्रांनो, साप निघून गेलेला आहे. पाठीमागच्या साईडला झाडीमध्ये तो लपलेला आहे. विनाकारण कुठलेही साप चावत नसतात, पण त्यांच्यापासून सतर्क राहणं आपल्याला जमलं पाहिजे किंवा त्यांच्याशी थोडीशी मैत्री करून आपल्याला जगता आलं पाहिजे. मैत्री म्हणजे काय, तुम्हाला हातात घेऊन खेळायचे नाहीत ते साप. फक्त त्यांना वाचवण्याचा एक प्रयत्न तुमचा असावा. चुकून करून हे वर्ष 2 वर्षातनं 6 महिन्यातनं आपल्या घराच्या आसपास येत असतात त्याच्या भक्ष्याच्या शोधामध्ये, किंवा तिकडचं त्यांचं राहणीमान तसं असतं, म्हणजे एरिया तसा असतो त्यांचा राहण्यासारखा. त्यामुळे ते चुकून करून आपल्या घराच्या आसपास येतात, आतमध्ये येतात. तर विनाकारण सापाला मारू नका. ही निसर्गसृष्टी आपल्याला वाचवून ठेवायचे. नाहीतर असेच आपण साप मारत राहिलो तर लोकांना किंवा येणाऱ्या पुढच्या पिढीला साप हे फक्त फोटोमध्ये बघायला भेटतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून पहिल्यांदा तुम्हाला माझा व्हिडिओ येईल, त्याची नोटिफिकेशन येईल तुम्हाला. आणि लाईक करून नेहमीप्रमाणे माझा उत्साह वाढवा. तर तुम्ही पाहत होता स्नेक दिवाना LTR चॅनल आणि मी होतो सर्पमित्र नारायण साठे. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, बाय. जय निसर्गसृष्टी.